आता दिवस संपले, चालू राहिल्या काळोख्या रात्री. पारतंत्र्यात चंद्र सूर्य उगवत होते अंधारात आणि मावळत होते काळोखात. वर्षातल्या 12ही अमावस्यांनी महाराष्ट्राला गराडा घातला. श्री नामदेवांसारख्या निर्विकारी संतही कळवळून म्हणाला, दैत्यांचेनी भारे दाटली अवनी. चोखोबांसारखा महामानव मंगळवेढेच्या वेटीने बांधकामाचे धोंडे वाहता वाहता त्याच कोसळत्या वेशीखाली चिरडून मेला. सुलतानांची राजवट या एकेकाळी अजिंक्य असलेल्या मराठी मुलखावर सुरू झाली होती. महाराष्ट्राच्या भाषेवर, धर्मावर, देवांवर, लोकांवर, शास्त्रांवर, परंपरावर, संस्कृतीवर, तीर्थक्षेत्रांवर, इतिहासावर, मानबिंदूंवर, कशावरही त्या सुलतानांचे काडी मात्रही प्रेम नव्हते. उलट कडकडीत वैर होते. असे वैर करण्यातच ते पुण्य समजत. मराठ्यांची जमीन ही आपल्या उपभोगासाठी आणि माणसे आपल्या सेवेसाठी खुदाने आपल्याला बहाल केली आहेत, हाच त्यांचा आनंद होता. एकेका सुलतानाचे चरित्र आणि चारित्र्य भयंकर होते. त्यांच्या लीला अतर्क्य होत्या. या सर्व सुलतानांच्या सिद्धींच्या आणि पोर्तुगीजांच्या जोडीला अरब, हबशी आणि युरोपीय लुटारू चाचे माणसांना जगणे जमू देत नव्हते. कोकणातले हाल तर काय पुसावे, पण या 300 वर्षांत या जुलमी सत्ताधाऱ्यांविरुद्ध मराठी हात उगारला गेला नाही. हरपाल देवानंतर एकही तलवार उपसली गेली नाही. 300 वर्ष. खलजी सुलतानांच्या मागोमाग महमद तुघलक महाराष्ट्राचा सुलतान झाला. दिल्लीत राहून तो मराठ्यांवर राज्य करीत होता. हा प्राणी विक्षिप्त होता. त्याच्या डोक्यात अफाट कल्पनांची कारंजी उडत. दिल्लीची राजधानी देवगिरीस आणण्याचा उद्योग यानेच करून पाहिला. बर्फाळ हिमालयातून चीनवर स्वारी करण्याची कल्पना याचीच. या तुघलकाच्या कौर्याच्या एक भयंकर हकीकती प्रत्यक्ष पाहून इब्न बतुताने लिहून ठेवले आहेत. इब्न बतुता हा 10 वर्षे दिल्लीत न्यायाधीश होता. त्याच्या हकीकतींनी वाचणाऱ्याच्या अंगावर शहार येत, पण इब्न बतुताच्या अंगावर काटे उभे राहत होते. हे बतुतानेच लिहून ठेवले आहे. यानेच देवगिरीची दौलताबाद केली. जाफर खान उर्फ हसन नावाच्या सरदाराने तुघलकाविरुद्ध बंड पुकारला व महाराष्ट्र ताब्यात घेतला. हाच तो हसन गंगू अल्लाउद्दीन बहमनी. त्याने महाराष्ट्राची राजधानी कलबर्ग्याला नेली. यालाच गुलबर्गा असेही म्हणत. पण आता तेही म्हणायचे नाही. आता त्याला म्हणायचे अहसनाबाद. राजधानी नाही म्हणायचे, दारुसल्तनत म्हणायचे. मराठी गावांची, डोंगरांची, बंदरांची आणि माणसांचीही नावे बदलत होती. पारतंत्र्याचे विष अंगी भिनत चालले होते. हसन गंगू बहमनी नंतर त्याचा मुलगा महमद शहा हा सुलतान झाला. याने तेलंगणाचा राजपुत्र विनायक देव याची जीभ छाटली आणि वेलिंगपट्टनच्या किल्ल्यावरून त्याला आगीत फेकून जिवंत जाळले. अदोनी जवळच्या परिसरात याने 70,000 माणसांची कत्तल केली. माणसे मारायची याला फार हौस. याने नंतर कर्नाटकाच्या सरहद्दीवर एकाच वेळी खूप मोठी कत्तल केली. ती कत्तल इतकी मोठी होती की त्यामुळे हा मुलूक निर्मनुष्य ओसाड पडला. सुंदर मंदिरे याने फोडून टाकली. आयुष्ये खर्च करून लिहिलेले ग्रंथ याने जाळले. माणसांप्रमाणेच ज्ञानाची आणि कलेचीही कत्तल. उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांवर अरबी भाषेत शिलालेख झळकत होते. गुत्तकदे शुद्ध मस्जिद आणि बनाकरदे मस्जिद तबाकर कुनिष्त अशा जाहीरनाम्यात यांचा
अर्थ असा की मूर्ती फोडून टाकून येथे ही मस्जिद बांधली. पारतंत्र्यांच्या ह्या भीषण काळरात्री सह्याद्रीच्या कुशीत काही मराठी मनगटे मात्र स्वतंत्र राज्य मांडून हिमतीने लढत होती. क्रूर शिकारी सुलतानांचा सोभवार गराडा पडलेला असूनही ह्या चित्त्यांनी आपल्या स्वराज्याचा डाव सोडलेला नव्हता. या चित्त्यांनी वृत्ती होती शंकर देवासारखी, हरपाल देवासारखी. पर्वतांच्या, अरण्यांच्या आणि समुद्राच्या आश्रयाने ही स्वाभिमानी आणि मर्दानी मराठी सुलतानांशी झुंज होते. यांना जिंकण्यासाठी सुलतान कायमचे किरण साधून बसलेले होते. पण कमी अधिक प्रमाणात जवळजवळ 125 वर्षे हे मराठी नरसिंह सुलतानांशी टक्कर देत देत उभे होते. कधी हरत होते, कधी जिंकत होते. मृत्यूशी आटापाट्या खेळत खेळत ही मुठभर माणसे स्वातंत्र्यात जगत होती. कोकणात माहीम, जव्हार आणि संगमेश्वर येथे ही अगदी लहान लहान मराठी राज्ये देवगिरीच्या पाडावानंतरही टिकून होती. तसेच बागलाणात आणि माहूरच्या पहाडपट्टीतही अगदी लहानशा पंत्या झंझावताशी टक्कर देत तेवत होत्या. सह्याद्री हेच त्यांचे चिलकत होते, सह्याद्री हे त्यांचे बळ होते. डोंगराच्या आश्रयाने हे लहानसे राजे सुलतानांच्या अफाट फौजांशी लढत होते. पण अखेर ही लहानगी राज्ये बुडविण्याचा चंग सुलतानांनी बांधला. जव्हारच्या राजांनी मांडलिकत्व स्वीकारले. माहूरच्या जमठाकरी राजाची कत्तल उडाली आणि ती पंथी विझली. संगमेश्वराचीही स्वातंत्र्य महमूद गवानाने नष्ट केले. राजा जाखुराय ह्याने अखेर सुलतानापुढे गुडघे टेकले. माहीमची तळहाता एवढी असलेली स्वतंत्र सत्ताही बुडाली. बागलाण मात्र कसेबसे तग धरून होते. परंतु जव्हार, माहीम, संगमेश्वर, बागलाण आणि माहूर या सर्वांची मिळून भूमी एका जिल्ह्या इतकी सुद्धा नव्हती. बाकीचा विशाल महाराष्ट्र कलबर्गा, थाळनेर आणि गुजरात येथील सुलतानांच्या दावणीला दिवस मोजीत खितपत पडलेला होता. अभिमन्यू सारख्या लढणाऱ्या या लहानग्या स्वराज्याचे स्वातंत्र्य संपल्यावर तर भीषण अंधार पसरला. हे तेजाळ तारेही लुप्त झाले. यादवांचे साम्राज्य बुडून 125 वर्षे उलटली. ती अशीच अखंड अपमानात ते तसेच पुढेही चालू राहिले.